पुढची बातमी दिल्लीमध्ये पार पडत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे तालकटोरा मैदानावर होत आहे। ज्या मैदानावर हे संमेलन होते त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। संमेलन स्थळासाठी हेच मैदान का निवडलं, या मैदानाचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे साहित्यिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या प्रतिनिधींनी। बघूया। देशाची राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा अगदी मराठीचा डंका वाजलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतंय। मात्र हे संमेलन ज्या ठिकाणी होते तो हा सगळा परिसर मी आपल्याला दाखवतोय। तालकटोरा मैदानाचा हा सगळा परिसर आहे आणि ती साहित्यिकांची मांदियाळी दिसते। अर्थातच दिल्ली जिंकण्यासाठी युद्धाने नाही तर प्रेमाने जिंकण्यासाठी ही सगळी मंडळी महाराष्ट्रातनं इथे आली। मात्र मी जसं म्हणालो की तालकटोरा मैदानाचीच निवड का केल्या गेली यामागचाही एक इतिहास आहे आणि तो इतिहास आपण जाणून घेऊया। खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे की तालकटोरा मैदानाचं का? तालकटोरा हे मराठ्यांचं जणू काही तळ टाकण्याचं एक महत्वाचं एक स्थान बनलं। कारण इथून त्यांना भौगोलिकदृष्ट्या दिल्लीवर नजर ठेवणं, दिल्लीवर कोणत्या बाजूने हल्ला करायचा याची रणनीती ठरवणं हे त्यांना इथं सोपं जात होतं। त्यामुळे तालकटोरा महत्वाचं स्थान त्या दृष्टीने आहेच, लष्करी दृष्ट्या रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचं आहे। त्यामुळे संजय नारायणने सुद्धा हे जे स्थळ, जे चित्रपट पुस्तक साहित्य महामंडळाने जे स्थळ निवडलं ते या दूरदृष्टीने निवडलं की हा मराठ्यांच्या तळ टाकण्याची जागा आहे। आज इथे साहित्याने तळ टाकलेला आहे आणि साहित्याच्या माध्यमातून भारतीय जनतेशी संवाद साधून एक हृदयिक हार्दिक संबंध कसे निर्माण होते। फडणवीस, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, दिल्ली।